वाटलं होतं की आता सगळं नीट होईल, पण मला ना आता सुचायचंच बंद झालंय सगळं. सावे, तू धीर सोडू नकोस बरं. तूच असं वागायला लागलीस की आम्हाला सुद्धा हरल्यासारखं होतंय. मग काय करू मी? मी पण माणूस आहे. किती दिवस स्वतःच्या मनाची समजूत घालू की सगळं नीट होईल, सगळं चांगलं होईल. कधी कधी तर मला लय भीती वाटते. कधी काय चांगलं झालंच नाही तर. थांब सावे, फोन कट करू नकोस. उचल फोन. तो काय म्हणतोय ते तरी बघ. काहीतरी मार्ग सापडला असला तर. हा, उचल फोन, उचल. हा, हॅलो. हॅलो मॅडम, बरं झालं तुम्ही फोन उचललात. कसं आहे, मी ना खूप धीर एकवटून तुमच्याशी बोलतोय. मला तुमची हेल्प हवी आहे. यांना माझ्याकडनं कसली हेल्प पाहिजे असेल? मला काय म्हणायचं, मी ना ज्या अडचणीत आत्ता अडकलोय ना, त्या अडचणीतनं मला फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता. काय म्हणजे? मला काही कळलं नाही. मी कशी काय तुमची मदत करू शकते? आय एम सो सॉरी मॅडम, म्हणजे खरंच खूप सॉरी. काय ना, मी ना धीर एकवटून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण कळत नाहीये कसं बोलू. काय खरंच सॉरी मॅडम. मला ना खूप कसं तरीच वाटतंय. काय मी तुम्हाला माझ्या कामासाठी बोलवलं आणि आता मीच तुम्हाला मला मदत करायला सांगतोय. म्हणजे अक्षरशः ना लाज आणण्यासारखी गोष्ट आहे हो. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, माणसावर कधी काय परिस्थिती येईल आपण नाही सांगू शकत. तुम्हाला कसली हेल्प पाहिजे ते आधी मला सांगा तरी. मला जेवढं शक्य होईल मी तेवढी मदत करेल तुम्हाला. नाही, खूप खूप थँक्यू. मी ऐकलं की धैर्य सर माझ्यासारख्या नवोद्योजकांना मदत करतात म्हणून, त्यांच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतात. नाही म्हणजे खरंच खूप सॉरी हा, पण तुम्ही माझ्यासाठी शब्द टाकून बघितलात ना तर बरं होईल. माझ्या फंडिंगचा प्रश्न सुटेल आणि माझ्या आईचं स्वप्न, आपला बिझनेसही परत सुरू होईल. आओ, पण मी कसं सांगणार त्यांना हे? म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट बद्दल मी कसं सांगणार? असं कसं बोलताय मॅडम? नाही म्हणजे एखाद्या बायकोने खूप प्रेमाने जर नवऱ्याला विचारलं तर नवरा नाही नाही ना म्हणू शकत. आणि तुम्ही तर एकमेकांच्या किती क्लोज आहात. अख्ख्या कोल्हापुराला तुमची लव्ह स्टोरी माहिती आहे. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला ना रिक्वेस्ट करतो. नाही म्हणजे माझी ना फार मोठी मदत होईल हो. मदत काय हो, मला माझ्यावर उपकार होतील तुमचे. प्लीज प्लीज मॅडम, मी तुमच्या ना पाया पडतो. मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करतो. प्लीज प्लीज एकदा सरांची माझ्याबद्दल बोलून बघा. प्लीज मॅडम, माझं 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 छोटंसं काम आहे हो हे. हे जर काम माझं झालं ना, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या आईचं स्वप्न आहे. माझं केवढं मोठं स्वप्न आहे माझ्या आईसाठी हो. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज. बरं बरं, ठीक आहे. मी एकदा बोलते त्यांच्याशी. पण ते इन्व्हेस्टमेंट करतील असा शब्द मी नाही देऊ शकत तुम्हाला. ओ मॅडम, तुम्ही हो बोललात हेच माझ्यासाठी भरपूर आहे. थँक्यू 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 सो मच मॅडम. मी तुम्हाला फोन करतो हा नंतर. रात्री करतो फोन. हा, थँक्यू थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. बापरे, सावी. काय म्हणाला? एक नंबर आयडिया आहे की. आपल्याला कसं काय सुचलं नाही आधी? एक नंबर काय एक नंबर काय, एक नंबर वगैरे आयडिया नाही, एकदम फालतू आयडिया आहे. असं कसं धैर्यांना ते फंडिंगचं आपण विचारायचं? तो अंगद पण डोक्यावर पडला आणि तू पण. सावी, पहिली गोष्ट, तू स्वतःसाठी पैसे मागणार नाहीयेस.
दुसऱ्या कुणासाठी तरी शब्द टाकायला लागले. त्या जर धैर्यानं अंगदला फंडिंग केलं तर अंगद सुद्धा काहीतरी पार्टनरशिप दिलंच की, आणि नाहीतर रिटर्न करेल. मला नाही वाटत यात धैर्याचं काही नुकसान होईल. उलट फायदाच आहे जर पार्टनरशिप मिळाली तर. जरा दुसऱ्या बाजूनं पण विचार कर, जाऊन विचारून टाक, नाहीतर विचार करत बसशील आणि वेळ निघून जाईल. सगळं काही आपल्या प्लॅननुसार होत आहे आणि आता वेळ आली आहे मुख्य टप्प्याची. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी शिक्षण मंडळाची मीटिंग बोलवा आपल्या घरात. आई, शिक्षण मंडळाची मीटिंग अशी अचानक का? धैर्य आजारी आहे म्हणून काम बंद ठेवून तर चालणार नाहीये ना, आणि काही महत्वाचे डिसिजन घ्यायचे पेंडिंग पडलेत. नाही, मीटिंग बोलवली तरी धैर्य कसं बसणार मीटिंगला? बसणार, आणि त्यासाठीच घरी मीटिंग बोलवले. तोही कंटाळले म्हणत होता, त्यालाही थोडा बदल होईल आणि कामाची सुरुवात होईल. तेव्हा तुम्ही आता सगळ्यात पहिले एक काम करा, पदाधिकाऱ्यांना फोन करा आणि उद्या सकाळची 10ची वेळ द्या त्यांना. चालतंय. या आईच्या डोक्यात नक्की काय चाललंय काय कळतच नाही रे. कसला तर डिसिजन घ्यायचं म्हणत होती ना ती. कसला डिसिजन? तिचं सावीला ती बाहेर काढणार होती ना. होय की. हे अचानक मध्येच काय आणले तिने? काय कळणं झालंय बघ. अरे माझं पेढा, हे साखर खा. आज काय आहे ग? अथर्व, तुला माहितीये आता आपल्या भाऊंचं ना ऑपरेशन होणार आहे बघ. भाऊ पुन्हा पहिल्यासारखे होणार. खरंच? पण ऑपरेशन करायला लय पैसे लागणार होते ना? वय तर लय पैसे लागणार होते म्हणून तुझी आतू लय काम करायला लागली आणि तिच्याच मुळे आपल्या भाऊंचं ऑपरेशन होणार आहे. ग्रँडपा परत पहिल्यासारखे होणार? महासंघ रोज गप्पा मारणार, मला रोज गोष्टी सांगणार, माझ्यासोबत खेळणार सुद्धा. वय तर. आजी, मी एक काम करतो, मी ग्रँडपांना साखर देऊन येतो. हे लई दिवसांनी पोरग खुश दिसायला लागले. आता त्याच्या चेहऱ्यावरचा हसू मावळू देऊ नकोस देवा. आमच्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे. या आलात? कुठे होतीस दिवसभर? मॅडम, ते जरा एक काम आलं होतं म्हणून. झालं, आई विचारलं ना की उत्तर लगेच तयार. बायको म्हणून हक्क गाजवायचा असतो ना तुला. धैर्याची सगळी जबाबदारी घेतली होतीस, मग दिवसभर बाहेर काय करत होतीस ग? आणि हो, त्याच्या गोळ्यांचं काय देतेस ना वेळेवर? नाही, तुझा थाराच नसतो ना घरात. उगाच माझ्या मुलाचा डोस चुकायला नको ग. नाही मॅडम, धैर्यांचा डोस नाही चुकते. मी इथं नसले तरी मी वहिनींना त्यांच्या औषधाबद्दल सगळं सांगून गेले होते. अच्छा, म्हणजे स्वतःची जबाबदारी
दुसऱ्यांवर टाकून निघून जायचं. छान. म्हणून इराला सांगितलं होतं धैर्याकडे लक्ष दे म्हणून. पण तुलाच ना हौस बायको म्हणून गाजवायची. धैर्याची जबाबदारी घेतलीस ना, मग बाहेर जायची गरज काय होती तुला? सॉरी मॅडम, खरं भाऊंच्या ऑपरेशनसाठी मला पैसे मला तर वाटायला लागले माझ्या मुलापेक्षा ना तुला भाऊंची जास्त काळजी. आणि जर असं असेल ना तर मग ही सगळी नाटकं करते का कशाला का तू? आई, अहो भाऊजींच्या आजच्या सगळ्या गोळ्या मी दिल्यात त्यांना. आणि सावी खरंच खूप काळजी घेते हो त्यांची. म्हणजे आज जरी इथे नसली तरी त्यांना काय हवंय नकोय ते नीट बघते. आणि काय लागणार असेल तर आम्हाला तसं सांगून जाते. तुला वकिली करायला बोलवलंय का तिने? बाकी कामं नाहीत का घरात? नेक. सॉरी सॉरी. आणि तू ग कान उघडे ठेवून नीट ऐक. तुला कुठे जायचंय जा, कोणाला भेटायचंय भेट. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण हे सगळं करत असताना जर का माझ्या धैर्याकडे लक्ष दिलं नाहीस, दुर्लक्ष केलंस आणि त्याला त्रास झाला, मग मात्र मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. धैर्य, तुम्हाला असं नाही बघवतो. तुम्ही लवकरात लवकर बरे झालेले पाहिजे. मला चालणारे फिरणारे माझ्यावर प्रेम माझ्यावर ओरडणारे धैर्य. मला माहितीये गेल्या काही दिवसापासून आपल्यात लय अंतर पडले. एवढं अंतर की मी तुम्हाला तुमच्या नजरेपुढे पण नको. पण असं असलं ना तरी मला माहितीये माझ्यावरचं तुमचं प्रेम कमी नाही झालं. तुमच्या डोळ्यात दिसतं मला ते. आणि खरं सांगू, ते प्रेमच माझी ताकद आहे. धैर्य, बोला ना माझ्याशी. मला ओरडा, चिडा माझ्यावर. तुम्ही बोलला नाहीत ना तर असं वाटतं की सगळं संपत चाललंय. माझ्याकडे दुसरं काय उरलेलंच नाही. प्लीज धैर्य, मला गरज आहे हो तुमच्या सोबतीची. प्लीज बोला माझ्याशी, प्लीज.
सावी मॅम, धैर्य सरांशी बोललात का? काय म्हणाले ते? प्लीज प्लीज कन्व्हिन्स करा त्यांना. त्यांनी फंडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय आपलं प्रोजेक्ट पुढे जाणार नाही. काय करू, कसं बोलू धैर्यांसंग? आणि जरी मी बोलले आणि धैर्य तयारही झाले तरी आता मलाच हे काम जमणार आहे का? कान उघडे ठेवून नीट ऐक. तुला कुठे जायचंय जा, कुणाला भेटायचंय भेट. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण हे सगळं करत असताना जर का माझ्या धैर्याकडे लक्ष दिलं नाहीस, दुर्लक्ष केलंस आणि त्याला त्रास झाला, मग मात्र मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. सॉरी अंगद, खरं मला नाही वाटत की धैर्य तुम्हाला फंडिंग करू शकतील. फसली फसली फसली. कटक्यावर बोट जागेवर पलटी. नाही नाही, ही सावी पटणार होतीच, पण आता हिचा मेसेज आला आणि कन्फर्मच करून टाकलं हिने. जरा शेट, आपलं काम इझी झालं समजायचं. Cheers! हॅलो हॅलो मॅडम, मॅडम मी खूप अडचणीत अडकले हो. मला ना तुमच्या मदतीची गरज आहे. नाही नाही, या प्रॉब्लेम मधनं मला तुम्हीच बाहेर काढू शकता. प्लीज प्लीज मला मदत करा प्लीज. मला कळेल असं बोलशील का जरा? अरे दामिनी मॅम, अरे ऍक्टिंग करत होतो आपण, दाखवत होतो तिला मी कसं पटवलं. मॅडम, सावीचा मेसेज आलाय. धैर्य सर मदत करू शकत नाहीत. धैर्य, तुम्हाला न विचारता मी अंगदला नाही म्हणून सांगितलं, कारण माझ्यामुळं तुम्हाला अजून त्रास झालेला नकोय मला. भाऊंवर उपचार होणं हे जितकं खरं आहे ना, तितकीच ही गोष्ट पण खरी आहे की ही लढाई माझ्या एकटीची. आणि अशा अवस्थेत मला त्याच्यात नाही खेचायचं तुम्हाला. सावकाश सावकाश असू दे. तुम्हाला काय पाहिजे का? मी काय नकोय मला. लांब हो, लांब हो. हो धैर्य, धैर्य, काय झालं तुम्हाला? असं का वागताय? काही नाही. अहो मग ऐका तर धैर्य. हो, गरज नाहीये मला तुझ्या आधाराची ना तुझ्या मदतीची. असं काय जे असेल ना ते मी एकटा बघून घेईन. धैर्य ऐका तर. आहो